वाघमारे नाश्ता करून द्या. नकोय मला नाश्ता. सत्या मला घरी सोड. मला माझ्या घरी जायचं. मला आत्ताच्या आता घरी सोड तू. वाघमारे शांत व्हा तुम्ही. मी नाही शांत होणार सत्या. मला तू घरी सोड बस. वाघमारे शांत व्हा. अचानक काय झालं तुम्हाला? तू जर आता मला सोडलं नाहीस तर मी जीव दे ना माझा. मामी मामी शांत व्हा. अहो नका काळजी करू एवढी. ते पोलीस बोलले की आता या मंजीचा ड्रेस त्यांना वाळत घातलेला दिसला. याचा अर्थ काय? त्या माणसांनी आपल्या मंजीला काहीच केलं नाही बघा. ती एकदम सुखरूप आहे. काय बोलू मी? आता माझीच आशा संपत चालली. मला वाटतं हे काम खूप मोठ्या गुंडाचं असणार आहे. मला वाटत पोलीस काय करू शकतील. हमरे अगं असं नको बोलू ग. माझी मंजू मला हवी आहे. काय मला सुद्धा आपली ती सुखरूप माघारी हवी. पण आता तिला सुखरूप परत आणण्याचं काम एकच व्यक्ती करू शकते. कोण? सत्यदाजी. अगं मग बोलव त्यांना. फोन घ्या. नाही बोलवणार. हमरे अगं असं का बोलते? अगं मागं तेच आपली मदत करायला आले होते ना. आपल्याशी बोलायला आले तेव्हा तूच त्यांना माघारी पाठवलंस. आणि नुसतं पाठवलं नाहीस तर अपमान करून परत पाठवलंस. एवढंच नाही तर तू आपल्या दिदीपासून त्यांना लांब राहायला सुद्धा सांगितलंस. आणि आता तिच्याचसाठी आपण त्यांच्याकडे मदत मागायची. हे तुला कितपत योग्य वाटतंय ग? मी नाही त्यांच्याशी काय बोलू शकणार. पण ऐक, मला काय वाटतंय, तू जर त्यांच्याशी बोललीस ना तर ते ऐकतील कदाचित. ते करतील आपली मदत. तू बोलशील त्यांच्याशी. तू फोन कर ना सत्यदाजींना. ठीक आहे. वाघमारे तुम्हाला घरी जायचं आहे ना? मी जाऊ देईन तुम्हाला घरी. फक्त मला 10 मिनिटं द्या प्लीज. तुम्ही इथं बसा तोपर्यंत. शांत व्हा प्लीज. हॅलो. हॅलो सत्यजितराव. हा आई बोला. माझं एक काम होतं तुमच्याकडं. तुम्ही मला घरी येऊन भेटू शकता का? काय काम होतं? माझी मंजू मला परत हवे. मला तुमची मदत पाहिजे सत्यजितराव. तुम्ही घरी या ना मला भेटायला. मी विनंती करते तुम्हाला. ठीक आहे ये तुम्ही. हा या तुम्ही. मी वाट बघते. वाघमारे फक्त आज एकदा आणि हवं तर शेवटचा विश्वास ठेवा माझा. कारण मी हे सगळं ज्यासाठी करतोय ना त्याच साध्य होणार आहे. आणि आज जर हे साध्य नाही झालं ना तर मी स्वतः तुम्हाला घरी सोडेल. फक्त एकदा विश्वास ठेवा माझ्यावर. बलमा लक्ष दे. आणि तुम्ही रे इथंच थांबा. मी लगेच येतो. भारती मॅडम घ्या चहा घ्या. पप्या शेटचा स्पेशल पक्कड चहा. मंजू
अरे आम्हाला बी देखील व्हायच्या गोट तर दे रे. अरे म्हणजे नेकरासारखं आहेस का नाही तू? योगच गोट दे. तेवढं चहा पिऊन व्हायचं जरा तर तरी येईन र. देखील व्हायच देखील. पप्या दे रे त्यांना चहा. चहा पाहिजे? बर थांब जरा गरम गरम चहा. जरा जरा ठीक आहे अरे. घ्या घ्या पडदेशी घ्या. वाईट जरा पुढे कर की अरे. घ्या 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 धर पॅन्ट. चहा प्यायचा आहे. अरे तुम्हाला चहा देण्यापेक्षा ओतून देईन मी बाहेर. माझ्या मंजू ताईला त्रास देत आहे आणि वरनं माझ्याकडे चहा मागताय. अरे लाज कशी वाटत नाही तुम्हाला? नाही पण मी काय केलंय? मला दे की चहा. ए बेडूक डोळ्याच्या काय फुकट मागायला का तुझा चहा? अरे असे पैसे फेकतो की. ओ नको मला तुमचे पैसे. माझी मंजूताई गायब होण्यात तुमचा हातही जर मला कळलं ना तर बघा मग. आता चहा द्यायला नाही म्हणलोय, उद्या अख्खा सातारा पाणी सुद्धा पाजायचं नाही तुम्हाला. चहा पाहिजे. काही दिवस आलेच हे असलं कुठल्या पण माणसाकडनं बोलणं खाऊन घ्यायचा ही वेळ आली आता. सुरवेनबाई जवळ म्हणजे घावत नाही का नाही तवर हे असंच होणार आहे. आता जर काय नाही केलं का नाही तर तुमचं राजकारण डिस्क काय कामाचं. अगं तुमचं पोरग बी गेलं हात हलवत आपल्याला हेच सोडून. आता माझं राजकारणी डोकं काय करते का नाही ती बघच. तुला कळल माया सर्वे काय आहे ते. ई कवे इकडे. काय चहाचा झुरका घेत असते हा ना? कबीर मी काय सांगते ते नीट कान देऊन ऐक. वा मम्मी वा, लईच भारी आयडिया दिली बघा. आताच कामाला लागते. माया सुर्वे राजकारण. नमस्कार आई. बोला, का बोलवलं मला? सत्यजितराव हे एवढंच कळलंय मंजूबद्दल आता. सत्यजितराव माझी मंजू जवळ सुखरूप घरी परत येत नाही ना त्यावर माझा जीव थाऱ्यावर नाही येणार. तिच्या काळजीने माझा जीव अस्वस्थ होतोय सत्यजितराव. माझी लेक कुठं असेल कशी असेल काय बी कळायला मार्ग नाहीये. आता फक्त तुम्हीच आहात. तुम्हीच त्याची तिला शोधून काढू शकता सत्यजितराव. एका आईची तळमळ तुम्ही समजूच शकता. हे बघा आई, मी पण वाघमारेंना शोधण्याचा प्रयत्न करतोय. मला हेच कळत नाही की कुणी केलं हे सगळं आणि त्यांची एवढी काय दुश्मनी होती की त्यांनी वाघमारेंना किडनॅप केले. ती मला काहीच माहित नाही. मला फक्त एवढंच माहित आहे का माझी लेक मला परत पाहिजे. ते बी सुखरूप. तिचा जीव धोक्यात आहे सत्यजितराव. तिला वाचवाव. काय जीवाला धोका आहे? तुम्हाला तर फक्त पैशांसाठी फोन आला होता ना, मग तुम्ही आता असं का बोलताय? आई हे बघा, जर त्या माणसाने वाघमाऱ्यांना पाताळात ठेवलं असेल ना तर तिथनं पण हुडकून आणेन मी त्यांना. पण त्याच्या आधी सगळं काय ते मला कळायला पाहिजे आणि तुम्ही मला सगळं सांगत नाही. काहीतरी लपवत आहे माझ्यापासून.
आई बोला. अहो तुम्ही जर सगळं खरं खरं नाही सांगितलं तर आपण कसं शोधणार वाघमाऱ्यांना? आई, वाघमाऱ्याचे दुश्मन कोण होते, नक्की हे सगळं पैशांसाठी करण्यात आलंय का दुसरं काय कारण आहे, हे सगळं मला कळायला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही खरं सांगायला पाहिजे. मामी बोला काहीतरी. अगं बोल ना, का गप्प बसलीस? ठीक आहे, आता तुम्हाला खरं लपवायचं आहे का खरं काय ते मला सांगून वाघमाऱ्यांना वाचवायचं आहे, हे तुमच्या हातात आहे. सत्यजित रावांना सगळं खरं सांगू का? त्यांची मम्मीच मंजूला मारण्याची धमकी देऊन गेली. हे सांगितलं तर काय करतील ते? आणि मम्मी साहेबाच्या सगळ्याच्या मागं असतील तर ते मंजूला काय करणार तर नाहीत ना? ठीक आहे, मी सांगते सगळं तुम्हाला. काय ग कवे, कशाला बोलून घेतले आम्हाला सगळ्यांना एकदा? मम्मी साहेबांना कोर्टात हजर करणार आहेत का? मम्मी साहेबांनी खरंच त्या पोरीला किडनॅप केलंय का? अहो मम्मी साहेबांनी असलं काही बी केलेलं नाहीये. अहो आपल्या मम्मी साहेबांना उगाच अटक केली पोलिसांनी. त्यांना लई त्रास दिला जातोय आणि आपल्याला असं शांत बसून चालेल होय? सांगा की चालेल का? तेव्हा मम्मी साहेबांसाठी आपल्याला मोर्चा काढावाच लागणार. सांगा, तुम्ही येणार ना माझ्यासोबत? येणार ना तुम्ही? पण मम्मी साहेबांनी काहीच नाही केलं असं कशावरून? पहिल्या दिवसापासूनच त्यांचा सुनेवर राग होता. त्या जर निर्दोष असत्या तर सत्यादादा गेलाच असता की त्यांना सोडवायला. अहो पण मम्मी साहेबांनी तुमच्या अडचणी सोडवल्या ना? अडचणी ऐकून सोडवायचं फक्त सत्या. या तर रिबिन फित कापायला असायच्या. आम्ही नाही येणार. चला ग. चला. अहो थांबा थांबा थांबा, तुम्हाला पैसे दिले तर? पैसे? आणि किती देणार? हे घ्या, आता 100 रुपये घ्या, बाकीचं नंतर देते. आई, सांगताय ना? त्या सत्यामुळे जर आपली म्हणजे विधवा झाली तर मी काय तिला फोन करून घेणार नाही बघ. तू सत्यजित रावांना घटस्फोट देशील असं वचन दे मला. आई, कसं सांगू तुम्हाला सत्यजितराव, कसं सांगू तुम्हाला की तुमच्या आणि मंजूच्या प्रेमाच्या आड मीच आले? कसं सांगू तुम्हाला मंजूने तुम्हाला माझ्यामुळेच नकार दिला. आई, हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा. सध्या आपल्याला वाघमाऱ्यांना वाचवणं महत्वाचं आहे की नाही? मला नक्की काय झालं ते सांगा. त्या दिवशी मंजू तुमच्याकडे प्रेमाची कबुली द्यायला निघाली होती, तेव्हा मीच तिला अडवलं. मीच तिच्याकडून तुम्हाला नकार देण्यासाठी वचन घेतलं. तरी पण ती ऐकत नव्हती. मग मी नाईलाजाने तिला शपथ घातली माझी. मी स्वतःला फास लावून घ्यायचा पण प्रयत्न केला. का केलंस काही असं? का वागलीस असं? मामी, अहो असं काय नाही झालं तुमचं की तुम्ही अशा वागलात? अगं मी तर तुला किती दिवस झालं खरं विचारते, पण तुम्हाला एका शब्दात. थांब रे थांब, आईंना बोलू द्यात. आई, मला माहिती आहे तुम्ही हे सगळं मुद्दाम करणार नाही. त्याच्या मागे नक्कीच काय तर कारण असेल. ते कारण काय ते मला सांगा. हे सगळ्याला कारणीभूत आहेत ते म्हणजे आमच्या वंश आणि तुमच्या मम्मी साहेब. त्या दिवशी मंजू तुम्हाला भेटायला निघाली होती इथनं, तेव्हा ते दोघे बी इथं आल्या होत्या. आणि इथं येऊन त्यांनी मग मला त्या आणि म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये माणूस दिसतोय का तुला? ह्यो मम्मी साहेबांचा माणूस आहे आणि मम्मी साहेब सगळं म्हणतील तसंच ते ऐकतो. त्या जर आत्ता म्हणल्या की नाही त्या पोरीच्या डोसक्यात गोळी झाड तर एका मिनिटात तुझ्या पोरगीची खोपडी उडेल.
आज ते सत्या तिला त्याच्या प्रेमाची कबुली द्यायला जाणार आहे. आणि जर का मंजेने त्याला होकार दिला तर कुठलीच माफी मिळणार नाही तिला, ध्यानात ठेव. तरी मला वाटलंच होतं या सगळ्याच्या मागे या दोघींचा हात असणार. सत्यजितराव, मला माफ करा. तेव्हा मी आई म्हणून तसा विचार करत होते. कारण एका आईसाठी स्वतःच्या लेकीच्या जीवापेक्षा दुसरं महत्वाचं काहीच नसतं. प्रश्न माझ्या लेकीच्या जीवाचा होता म्हणून मला तसं वागावं लागलं तेव्हा. पण आता एक संकट टळलं आणि दुसरं उभं राहिलंय. माझ्या लेकीच्या जीवाला परत धोका आहे सत्यजितराव, आणि तुम्हीच तिला वाचवू शकता. मला माफ करा, मी तुमच्या दोघांच्या प्रेमाच्या आड आले. पण एक आई म्हणून माझ्या लेकीच्या जीवाची भीक मागते मी तुमच्या मोरात. हो आई, तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाही. मी समजू शकतो तुम्ही जे काय केलं ते तुमच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी केलं ना. पण आई, तुम्हाला माहिती होतं ना की जर वाघमारे माझ्यासोबत असत्या तर त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागू दिला नसता. मग मला विश्वासात घेऊन का नाही सांगितलं तुम्ही सगळं? नाहीतर वाघमारेने आज माझ्यामुळे त्रास झाला नसता ना. काय? नाही म्हणजे मी त्यांच्या आयुष्यात आलो आणि त्यांना त्रास झाला ना, असं म्हणायचं होतं मला. सत्यजितराव, हे सगळं जर का खरंच आमच्या वंशांनी आणि तुमच्या मम्मी साहेबांनी केलं असेल ना, तर फक्त तुम्हीच माझ्या मंजूला वाचवू शकता. कारण त्यांनी तिला कुठे ठेवलं असेल हे फक्त तुम्ही शोधून काढू शकता. सत्यजितराव, माझ्या मंजूचा जीव वाचवा. आई, माझ्या नाही आपल्या, ह्यो सत्यजित सुर्वे तुम्हाला शब्द देतो की पुढच्या काही तासात वाघमारे मॅडम घरी सुखरूप परत येते. काय ग सरविनबाई, ती तुमची कवी कसं कोण ती बी गेली काय पळून? नाही, तुमची आयडिया ऐकून गेली होती ना, अजून दिसेना झाली, कुठं राहिली? ही फुकते जरा का बसतीस का? जेव्हा तेव्हा नाटच लावत असतीस बघ तू. मी नाच लावते अवी. हा, अगं तुझं डोसकं काम देना झालंय ती सांग की. काय उपयोग नाही राहिलेला तुझा डोसक्याचा. डोक्याचं झालंय खोक तुझ्या. काय म्हणले? माझ्या डोक्याचं खोकं झालंय आणि तुझ्या डोक्याचं काय झालंय ग? हा, जेव्हा बघा तेव्हा सारखं आपलं काट्यानं काटा काढते असं बोलत असतीस ना? तुझ्या साखलेचा फुगा फुटलाय काटा लागून, शिपरुडी कुठली. ए शिपुडे म्हणायचं काम नाही, काय सांगून ठेवते. काय करशील हा, बाई? ऐकून घेते म्हणून नाच करायला लागली तुझा काय? बाई चिमटा लागतो तुला तुझा. वाटायचं का कोण? तुझ्या मुद्रात तुझा कुणी? हा? ती तुझ्या सांग मुद्रात की. मिळाली नाही तर कशाला? आम्हाला विचारणार नाही. काय चाललंय? जरा गप्प बसा. जी गमेंट मोडा, आमच्या मम्मी साहेबांना सोडा. पोलिसांचा धिक्कार असो. कोण म्हणताय सोडणार नाही, सोडणार नाही. मम्मी साहेब घेतल्याशिवाय जाणार नाही. पोलिसांचा धिक्कार असो. पोलिसांचा धिक्कार असो. तुमची गमेंट मोडा, आमच्या साहेबांना सोडा. पोलिसांचा धिक्कार असो. तुमची गमेंट मोडा, आमच्या साहेबांना सोडा. बघितलं काही फुकटे, तुला म्हणलं होतं का नाही? बघ माझी कवी आली आहे, समजा फौज कटा घेऊन मला सोडवायला. काय झालं? कसला आवाज होता? माहित नाही सर. या जरा भाऊ. हा, सोडणार नाही, सोडणार नाही. काय चाललंय? जाणार नाही. पोलिसांचा धिक्कार असो. तुमची गमेंट मोडा, आमच्या मम्मी साहेबांना सोडा. कोण म्हणते सोडणार नाही, सोडणार नाही. बघ तुला म्हणलं होतं का नाही, शिव साहेब आता येईल आणि सोडून टाकला आपल्याला. एक मिनिट, शांत व्हा, शांत व्हा. अरे मी काय सांगा ऐका, शांत व्हा. आता कोण समजवणार आहे यांना? सर, हे मम्मी साहेबांचं नेहमीच राजकारण आहे. आमच्या मम्मी साहेबांना का डांबून ठेवलंय? आमच्या मम्मी साहेब निर्दोष आहेत साहेब, सोडा त्यांना. हे बघा, कायदेशीरित्या अटक केलं त्यांना मी. त्यांच्या विरोधात तक्रार आहे, समजतंय? आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, तुमच्या मम्मी साहेबांनी जबाब पण दिलेला आहे. त्यामुळे इथे थांबून काहीही फायदा नाहीये. सगळे आपापल्या घरी जावा. ओ साहेब, तुम्ही जबरदस्ती जबाब घेतला असेल तर नुसतं जबाब दिला म्हणून गुन्हा सिद्ध होत नाही. आमच्या मम्मी साहेबांना सोडा. जोपर्यंत तुम्ही आमच्या मम्मी साहेबांना सोडत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. पोलिसांचा धिक्कार असो. तुमची गमेंट मोडा, आमच्या मम्मी साहेबांना सोडा.
सर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी पिंकी आणि बबलीला बोलवते. बघतेच या कशा शांत नाही बसत त्या. ठीक आहे, बोलवा. मंजूने तुम्हाला माझ्यामुळेच नकार दिलाय. मीच तिच्याकडून तुम्हाला नकार देण्यासाठी वचन घेतलं. हे सगळ्याला कारणीभूत आहेत ते म्हणजे आमच्या वंश आणि तुमच्या मम्मी साहेब. हॅलो, हा कुठे आहात तुम्ही? लगेच पोलीस स्टेशनला या. हे बघा, कायद्यानुसार त्यांना अटक केली गेली आहे आणि तुम्ही पण आहे ना, कायद्यानुसार त्यांना सोडवा. समजलं? ओ साहेब, इथं फक्त मम्मी साहेबांचाच कायदा चालतो. ते निर्दोष आहेत ना, मग सोडा त्यांना. पोलिसांचा कोण म्हणताय सोडणार नाही, सोडणार नाही. पोलिसांचा हे बघा, शांत बसा, शांत बसा. तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या जातील. त्यासाठी ना 2 लेडी कॉन्स्टेबल बोलवल्यात. त्या बघा आल्याच. पिंकी बबली यांना शांत करा. लाठी चार्ज. ए ए ए मार नका माझ्या कवीला. तुला काय मम्मीला घेऊन जायचंय का? मम्मी साहेबांना सोडा. चाल हसला पिल्यान. मम्मी साहेबांचा विजय असो. बलमा, हा, बोला की मॅडम. सत्यानं तुला तरी सांगितलं असेल ना हे सगळं तो कशासाठी करतोय? नाही, मला काय माहित नाही यातलं. गप्प बस. खोटं बोल नकोस हा. तुला जर माहित नसतं तर तू त्याची मदत केलीच नसती. मुकाट्यानं सांग आता. तुम्हाला त्याच्याकडं जाणून घ्यायची गरज नाही वाघमारे. वाघमारे, जाऊ शकता तुम्ही घरी.